कविता नाही अभंग. नाही नाही चुकली मी, कविता नाही काय अभंग काय म्हणते ना त्याने विसरले चुकले. तुम्हाला समजायला सांगून लिहितले म्या बुवाच्या नादी लागू नका, बुवाच्या नादी लागू नका. पण नाही, बुवांनी तर टाकलाय संसार उघड्या. आता तुम्ही पण टाका. पांडुरंग 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 पांडुरंग. पहा आता मी एवढं बोलते तरी या युटीच्या मागचा काय फरकच पडत नाही. हा आपला टाळ चिपल्या घेऊन बसलाय थंड. अगं कशासाठी या आटापिटा या टाळ चिपल्यांचं गजर आपल्या पांडुरंगाचं दर्शन घडवितो ते तुला दिसत नाही का ग? शब्द ठाव आहे म्हणा. पळतूर म्हणे पांडुरंगाचं दर्शन घडवितो. काय उचल पाहिजे ते कायलेचा. बस करा हे भजन कीर्तन आणि चला घरला. तर पांडुरंगाचं दर्शन घ्यायचे ना ते घरलाच घ्या. आणि काय हो काय बी झालं तुला इंद्रायणीच्या काठी कशा राहायला पाहिजे? ती काय तुमच्या अभंग वाहून नेलं होय? तुकोबा हे तुमचं काय चाललं आहे? तुम्ही एक वाणी आहात आणि तरी सुद्धा तुम्ही अभंगवाणी निर्माण करता. ही अभंगवाणी निर्माण करून तुम्ही वेदवाणीचा उपमर्द केलायस. तुकोबा वेदवाणीचा उपमर्द केलायस. रामशास्त्री आपण पंडित आहात, विद्वान आहात आणि तुमच्या आज्ञेचे पालन आम्ही नक्कीच करू. आत्ताच या इंद्रायणीच्या डोहात हे अभंग बघून त्यांची इच्छा म्हणजे उडी नेल का गाथा? अरे अगं शांत हो. नाही 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 मी आज शांत बसणार नाही. तुम्ही जे काय घेता ते मला कळत नसत. तुमच्या त्या पांडुरंगाच्या नावाने मी बोलत नसत. तुम्ही रात्र जागून हे अभंग लिहिले तेव्हा आनंद आला बघायला. रात जगून आपण तिघे टक्के जागे असायचे. एक मी, एक तुम्ही आणि एक तो उजेड देणारा कल्ली. संसारातून सुटकेकडे लिहिलेले अभंग आता तेच अभंग लिहिलेले बुवा. बुवा हा कुठला हिशोब आहे? बुवा हा कुठला हिशोब आहे? तुकोबा तुमच्या पत्नीच्या जिभेला लगाम घाला. खूप सहन करत आहे मी. काय काय करणारस तू? काय करणारस? अवले अगं शांत रामशास्त्री. आपण जाणकार आहात, धर्मशास्त्री आहात आणि तुमच्या आज्ञेचे पालन आम्ही नक्कीच. थांबा. त्या गाथा गुरुवाच्या नाईक म्हणजे नाईक. त्या गाथा रचायच्या म्हणून तुम्ही रात उपाशी राहिलात. संसाराचा पार विस्फोट केला आणि आता तेच अभंग बघून परमार्थाचा पण विस्फोट करताय बुवा. परमार्थाचा पण विस्फोट करताय. अगं रडू नकोस अवले. उठ अवले. अवले अगं कार्य संपलं की देहापैती या गावाला जाऊ लागतो. त्यापुढे या अभंगांचं काय? आता त्यांचं कार्य संपलं. आता जशी पांडुरंगाची इच्छा तसंच होईल. पांडुरंगा हे अभंग मी या इंद्रियांच्या डोहात अर्पण करतोय. दुःख त्याचं नाही तर मला यापुढे तुझे गोड रूप कधीच दिसणार नाही. दुःख याच आहे. पांडुरंगा हे अभंग मी या इंद्रियांच्या डोहात पुरवत आहे. तर हे अभंग जर सुरक्षित ठेवायचं असेल तर इंद्रियांनी सांग. माझी भक्ती जर तुझ्यावर खरी असेल ना तर इंद्रियांनी या गाथांना सुरक्षित ठेव.